क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कुंदन गुलाबराव बेलोशे यांनी पोलीस आयुक्तांना लेखी अर्जाद्वारे कळविल्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल विक्रीच्या दुकानांमध्ये ॲपल कंपनीचे ॲक्सेसरीज बनावटीकरण करून घेतलेले ॲक्सेसरीज आणि अनधिकृतपणे उपकरणाची विक्री करीत असल्याची तक्रार अर्जाद्वारे प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 ने MG रोड नाशिक परिसरात 5 ऑक्टोबर रोजी शॉप नंबर 4 मनीष टेलिकॉमचे मालक परदाराम राजाराम चौधरी यांच्या ताब्यातून 3,38,400 रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा बनावट माल तसेच शॉप नंबर 38 ओम साई मोबाईलचे मालक हुकुम सिंग मोहन सिंग राजपूत यांच्या ताब्यातून 2,16,400 रुपये किमतीचा मुद्देमाल व शॉप क्रमांक 5 मातोश्री मोबाईलचे मालक मुकेश चलाराम प्रजापती यांच्या ताब्यातून 64,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच शॉप क्रमांक 14 मा आंबे मोबाईल शॉपचे मालक हितेश पंचाराम चौधरी यांच्या ताब्यातून 68,000 रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा बनावट माल तसेच मोबाईल बॅक पॅनल, मोबाईल बॅक कव्हर, मोबाईल बॅटरी असा बनावट मुद्देमाल एकूण 7,17,300 रुपये किमतीचा मुद्देमाल वरील इसमांकडून हस्तगत करून कॉपीराइट ऍक्ट कलम 5163 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, रमेश कोळी, देवीदास ठाकरे, शरद सोनवणे, जोगेश्वर बोरसे, आप्पा पानवड, मुक्तार शेख, नितीन जगताप, राम बर्डे, समाधान पवार अशांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।